हरिओम. हृदयम जामदग्नीजी. रामरक्षेमध्ये ह्या महत्त्वाचं वळण येतं. हृदयम जामदग्नीजी. आपण तसं बघितलं, आधी बघतानाच बघितलं की रामाचं आणि परशुरामाचं युद्ध झालंच नाही. खरं राम आणि परशुराम समोरासमोर आले, त्यांचा लढा सुरू झाला. सीता स्वयंवराच्या वेळेस ते धनुष्य मोडले शिवाचं म्हणून परशुराम रागाने उठून धावत आला, कोण तो म्हणून. परंतु रामाने एकही बाण सोडला नाही की परशुरामाने आपला परशु उगारला नाही. बुधकौशिक ऋषीचं कवित्व ह्यामुळे त्याचं नाहीच आहे, पण तरी त्याचं जे कवित्व आहे, त्याच्या हृदयाचं जे प्रेम आहे, ते प्रेम खूप सुंदरपणे पुढे प्रगट झालं असेल ना, तर ह्या ओळीमध्ये हृदयम जामदग्नीजी. त्याचं त्या रामावरचं प्रेम, त्याचं त्या परमात्म्यावरचं प्रेम आणि त्याचं ह्या अनंत जीवांवरचं प्रेम, त्या प्रेमाने एक सुंदर रूप धारण केलं. म्हणजे ही ओळ हृदयम जामदग्नीजी, की ह्या अवयाचं रक्ष माझा, ह्या नावाचा राम करो, असं करो तसं करो म्हणता म्हणता बुधकौशिक ऋषीहून ठेपले ते हृदयापर्यंत. आणि हृदयाचं रक्षण कोण करो? हृदयम जामदग्नीजी. जामदग्नी, जमदग्नी ऋषींचा पुत्र म्हणजे परशुराम, त्याला जिंकणारा राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. जमदग्नी मुनींचा पुत्र म्हणजे साक्षात शिवाचा पुत्र. शिवाचा पुत्र असलेला विष्णू जो परशुराम आहे, त्याला जिंकणारा विष्णू जो राम आहे, असा तो राम माझ्या हृदयाचं रक्षण करो. किती सुंदर गोष्ट आहे बघा. आणि किती विचित्र आम्हाला कळत नाही. मागे म्हटलं तर ह्याच विषयी बोलतात की दोघेही विष्णूच आहेत, पण तरी दोघे एकमेकांच्या समोर आहे. आम्हाला प्रश्न पडतो, जो साईबाबा तो स्वामी समर्थ, दोघेही एकच, पण तरी एकाच वेळेस दोन वेगळ्या ठिकाणी कसे काय होते? जसं परशुराम आणि राम होते तसेच. परंतु ह्या ओळीमध्ये सौंदर्य आहे, खूप मोठे सौंदर्य आणि माधुर्य आहे की हृदयम जामदग्नीजीत. कारण ही लढाईमध्ये जामदग्न्याला हरवणारा राम असं म्हटलेलं नाही आहे या ओळीमध्ये. जामदग्नीजीत, जामदग्न्याला जिंकणारा. आणि संबंध कशाशी? हृदयाशी. कारण ह्या त्या लढाईमध्ये कुठलंही शस्त्र किंवा अस्त्र न फेकता रामाने परशुरामाला जिंकलं. ते रामाच्या विनम्र भावाने, रामाच्या प्रेमाने, रामाच्या सत्याशी असणाऱ्या बांधिलकीने. त्यामुळे राम जिंकला. पहिल्यांदा असं घडलं की परशुरामाने परशु उगारला, पण मारला मात्र नाही. लढाईला जो धावत आला, पण त्याने लढाई केली मात्र नाही. उलट त्याने रामाचं श्रेष्ठत्व मान्य केलं. रामाची आणि त्याची गळामिठी झाली. मग रामाने जिंकलं परशुरामाला, जामदग्नीच्या पुत्राला जिंकलं. पण कसं जिंकलं? तर त्याचं हृदय जिंकलं. रामाने परशुरामाला कसं जिंकलं? तर रामाने परशुरामाला हरवलं नाही, रामाने परशुरामाचं हृदय जिंकलं. परशुरामाचे शब्द आहे की आतापर्यंत अनेक अस्त्र मी सोसली, झेलली आणि परतवून लावले, पण रामा तुझी विनम्रता, रामा तुझी सत्याशी असणारी निष्ठा आणि रामा तुझं प्रेम हे मी परतवूनच लावू शकत नाही. मला त्याचा स्वीकार करणं भाग आहे. आणि जर मला त्याचा स्वीकार करणं भाग आहे, तर तू अजिंक्य आहेस हे मला मान्य करायला. किती सौंदर्य आहे बघ ह्याच्यामध्ये. तो ही विष्णूच, हाही विष्णूच. आम्ही नेहमी अध्यात्मामध्ये मोठ्या ग्रंथांमध्ये एक ओळ वाचतो की शिव होऊन शिवाची पूजा करावी, विष्णू होऊन विष्णूची पूजा करावी. आम्हाला वाटतं आम्ही विष्णूचा ड्रेस घालून विष्णूच्या पूजेला बसायचं का? सत्यनारायणाच्या या शिवाची पूजा करायची, शिवाचा ड्रेस घालून बसायचं का? नाही. मग आम्ही शिव होणार कधी? मग शिव आम्ही होईपर्यंत पूजा करणार कशी? आम्ही काही देव होऊ शकत नाही. ह्याचा अर्थ आम्हाला ह्या ओळीतून सुंदरपणे कळतो. बघायला झालं तर प्रत्येक मनुष्य हा परमात्म्याचा अवतारच आहे. 108%. प्रत्येक मनुष्य तो कितीही पापी असो, त्याच्यामध्ये जो जीवात्मा आहे तो त्या परमात्म्याचाच अंश आहे. फक्त कोणी तो विकसित केला आहे, तर कोणी त्याला विकसित केलेलं नाही आहे. एवढाच मोठा फरक आहे. पाप्यामध्ये तो साक्षी रूपाने राहतोय, पवित्र माणसामध्ये तो कार्यरतशील बनून राहतो.
म्हणजे शेवटी एक असा दुसऱ्याशी व्यवहार आहे, एका परमात्म्याच्या अंशाचा दुसऱ्या परमात्म्याच्या अंशाशीच संबंध आहे. म्हणजे एका विष्णूचा दुसऱ्या विष्णूशीच आहे. आम्हाला वाटतं हृदय म्हणजे ते रक्ताचा पुरवठा करणारा पंप. हो आहेच, तो अर्थ आहेच इथे बुधविष्णूच्या मनामध्ये, प्रश्नच नाही. पण त्याच्या पलीकडे आम्ही म्हणतो ना की ह्या माणसाचं हृदय आहे की नाही, म्हणजे त्याला ते रक्ताचा पंप करणारा पंप आहे की नाही असा प्रश्न नसतो. ह्याला भावना आहेत की नाही, ह्याला काही सहानुभूती आहे की नाही, ह्याला काय करुणा आहे की नाही, ह्याला काय प्रेम आहे की नाही. त्याचं हृदय पाषाण आहे, त्याचं हृदयाने त्याऐवजी दगड पाषाण बसवलं आहे. याचा अर्थ काय, ह्याला माणसाला भावना नाहीत. भावना जी आहे ती कठोरपणाची, मृदू भावना नाही आहेत, प्रेमळपणाची भावना नाही, प्रेमाची भावना नाही, याच्यामध्ये जराही ओलावा नाही आहे. म्हणजे हृदय म्हणजे काय, तर प्रेमाचं अधिष्ठान. मग बघा अगदी प्रेमपद पाठवून ते हृदय काढून त्याच्या म्हणून आरपार गेलेला बाण दाखवतोच आपण, ठीक आहे, आणि बरोबर की नाही. कारण हृदय म्हणजे प्रेमाचं स्थान. मध्ये फक्त पती पत्नीच्याच प्रेमाचं नाही, कोणाचे प्रेमाचं स्थान हे हृदय हेच आहे. म्हणजे प्रेमाचं जे काही स्थान आहे त्याला हृदय म्हणतात, हे आम्हाला कळलं. हृदय हे प्रेमाचं स्थान हे वाक्य चुकीचं आहे. तर माझ्यामध्ये जे प्रेमाचं स्थान आहे ते प्रेमाचं स्थान म्हणजे हृदय. आणि ह्याचं रक्षण हा जामदग्नी जीत करो असं बुधकौशिक ऋषी विनवत आहे. ज्याच्या जीवनात प्रेम नाही ना, त्या मनुष्याचं जीवन भकास होऊन जातं. लक्षात ठेवा, जगामध्ये आम्ही नेहमी बघतो की चांगल्या वाईटाची लढाई चालते. आम्ही टीव्हीच्या सिरियसमध्ये बघतो की एक लबाड व्यक्ती सगळ्यांना फिरवत असते. आम्ही आमच्या दररोजच्या व्यवहारामध्ये पण बघतो. पण ह्या सगळ्या लबाड व्यक्ती ज्या असतात त्या हरतात कुठे माहिती आहे बाबांनो, त्या हरतात फक्त प्रेमाच्या पुढे. कारण ह्या वाईट व्यक्तींच्याकडे प्रेम नसतं, त्यांना प्रेम समजू शकत नाही. त्यामुळे ते कॅल्क्युलेशन्स करतात, कॅल्क्युलेशन्स करून ते व्यावहारिक कॅल्क्युलेशनमध्ये बरेच पुढेही जातात, बऱ्याच इतरांना त्रास देण्यामध्ये पण यशस्वी होतात. पण त्यांना प्रेमाचं गणित कधी समजू शकत नाही. कारण प्रेमाच्या गणितामध्ये 1+1चं उत्तर एखाद्याचं 1 कोटी पण असू शकतं, आणि 1 कोटी अधिक 1 कोटीचं उत्तर 0 पण असू शकतं. आणि हे गणित ज्यांना प्रेम नाही त्यांना कळू शकत नाही, जराही कळू शकत नाही. आणि म्हणून ती मंडळी फसतात. ते मी पुढे तर त्या ठिकाणी फसतात जिथे म्हणून उत्कट प्रेम आहे. त्या उत्कट प्रेमाच्या समोर त्यांना हार पत्करावीच लागते, ते काहीही करू शकत नाही. मागे एकदा प्रश्न सांगतो की हॅरी पॉटर नावाची कादंबरी आज मुलांमध्ये अत्यंत फेमस झालेली, खूप सुंदर कादंबरी आहे. त्याच्या पहिल्याच भागामध्ये त्यांचे प्रोफेसर डंबलडोर आहेत, ते सांगतात त्या हॅरीला की हॅरी, आज तू या सैतानापासून वाचलाच कशामुळे, तर तुझ्या आईच्या तुझ्यावरच्या प्रेमामुळे, की त्याच्यामुळे तुझं संरक्षण झालं. की तुझं सैतानी शक्ती दाखवलेली आहे, सैतानी शक्ती हरते कशापुढे, तर त्याची आई जी मृत झालेली आहे त्या मृत आईच्या प्रेमामुळे तू वाचवला गेलास. वाईटातली वाईट शक्तीसुद्धा प्रेमाच्या ताकदीपुढे हरते, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ही प्रेमाची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ना ते यशस्वी होतं. परंतु आम्ही बऱ्याच वेळा लोभाला प्रेम समजतो. लोभ आणि प्रेम याच्यामध्ये फरक आहे. माझा कुठलाही लाभ त्याची अपेक्षा मी न करता जे प्रेम करतो ना ते खरं प्रेम आहे. पण हा माझा मुलगा आहे, हा माझा पुढे सांभाळ करणार आहे म्हणून मी प्रेम करतो, ते प्रेम नाही. ही माझी बायको दिसायला सुंदर आहे म्हणून माझा आज तिच्यावर प्रेम आहे, उद्याच्यापेक्षा जास्त सुंदर सेक्रेटरी आली की बायकोवरचं प्रेम संपलं, तर ते प्रेम नाही आहे. तर स्त्रियांच्या बाबतीत जे काय असतं, प्रेम म्हणजे लाभे विण प्रीती. ज्ञानेश्वरांनी सुंदर शब्दामध्ये सांगितलं की लाभे विण प्रीती. आणि लाभे विण प्रीती कोण करतो या जगामध्ये, फक्त तो एक. तुझं परमात्मा आहे ना, तो कसल्याही लाभाशिवाय प्रेम करत राहतो आमच्यावरती. आम्ही जसे वेडे वाकडे कसे असू तसे सुद्धा तो आमच्यावर प्रेम करत राहतो. मग ते प्रेम आम्हाला त्याच्याकडूनच शिकलं पाहिजे. आणि ते प्रेम शिकवण्यासाठीच ही संत मंडळी आपल्या जीवाचा आटापिटा करत असतात. ते तुम्हाला ओढून राजानं तुम्हाला कितीही वाटलं की त्याचं तुमच्यावर प्रेम नाही आहे, त्याचं तुमच्याकडे लक्ष नाही आहे, असं समजू नका. त्याचं सर्वांवर समानपणे लक्ष आहे आणि त्याचं तुमच्या निरतिशय प्रेम आहे. मात्र हे प्रेम त्यालाच समजू शकतं आणि त्यालाच मिळू शकतो जो त्याच्यावर प्रेम करायचा मॅक्झिमम प्रयत्न करतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग तुम्ही म्हणा बाबा, आमच्या संपूर्ण शरीरामध्ये या देहामध्ये प्रेमाचं स्थान आमच्या मेंदूमध्ये आहे की आमच्या छातीमध्ये कुठे बसलेलं आहे की पुढे गळ्यामध्ये आहे की कुठे आहे?
हे हृदय म्हणजे नक्की काय? तुम्हाला साध्या एक 3-4 प्रश्न मी विचारतो लागोपाठ, आणि आम्हाला प्रत्येकाला येऊ शकणार आहेत. आता स्त्रिया पण केस कापतात स्वतःची हल्ली, बरोबर की नाही? बॉबकट करायला काही म्हणा काही करायला. पहिला काळामध्ये स्त्रियांचं केस कापणे खूप दुःखाची गोष्ट होती. आता ते आनंदाने कापतात, काही वाईट नाही, त्याने त्यांच्या काही रचना करा, बरोबर. पुरुष तर पहिल्यापासून केस कापतच आले, बरोबर की नाही? केस कापताना दुखतं का तुम्हाला? हो की नाही? नाही दुखत. नखं कापतो ना आपण सगळी मंडळी, नखं कापताना दुखतं का? नख नाही. नख आणि केस कापताना आम्हाला दुखत नाही. फक्त केस खेचले किंवा नख खेचलं तर त्याच्या मुळाशी आम्हाला दुखतं. कारण नख आणि केस आमच्या शरीराचा कसा भाग आहे की जो जिवंत नाही आहे, हा मृत भाग आहे, त्यामध्ये प्राण नाही आहे. बाबू नख वाढतं कसं? कारण नखाचं मूळ हे ते ॲक्च्युली वाढतं आणि ते नवीन नवीन पदार्थ तयार करतो, पुढे पुढे सरकत जातो, म्हणून आमचं नख वाढल्यासारखं वाटतं. पण नख जिवंत नाही आहे, केस वाढतात. पण जरी ते वाढत असले नख आणि केस तरी ते जिवंत भाग नाही त्यांच्या शरीराचे, म्हणून ते कापले ते आम्हाला दुःख होत नाही. हे नख आणि केस आम्ही वारंवार कापत राहतो, पण वारंवार वाढतच राहतात. नाही वाढले तर आम्हाला चिंता आहे. नखं नाही वाढली तर आम्हाला ही चिंता वाटणार नाही. पण केस अगदी वयाच्या 60व्या वर्षी गळायला लागले ना, ते डॉक्टरकडे, ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, हे औषध घे, ते औषध घे, पेपरमध्ये कुठे ताईचा सल्ला, वहिनीची मदत, अमुक तमुकशी जी येतात सदरं, त्याच्यामध्ये उपाय करून बघून आणखीन केस घालून बसतो आम्ही. असतात नसतात ते पण घालत. एवढी आम्हाला त्या केसांशी जवळी कसं, टक्कल पडलं तर घ्या काय, बरं. आणि बायकांना ही भीती एवढी असते, त्या भीतीने टक्कल पडतं एका वेळा. परंतु हे जे नख आणि केस जे आहेत ते आमच्या शरीराचा हिस्सा जरी असले, आमच्या शरीराशी संबंधित जरी असले, माझ्या शरीरामधूनच वाढत असले, तर ते शरीराचा जिवंत हिस्सा नाही आहे, जिवंत हिस्सा नाही आहे. असा जो माझ्या भाग शरीराचा याच्यावर माझा जिवंतपणा नाही आहे, ते त्यांच्या आमचं किती प्रेम असतं बघा. प्रत्येक पुरुष पण अगदी, आणि ज्या डोक्यावर केस त्याच्याकडे कंगवा असतोच, आम्हाला माहिती आहे. कोणाकडे नाही मिळाला तरी नक्की ज्याकडे अजिबात एक केस असेल ना, त्याकडे नक्की 2 कंगवे सापडेल. पण आम्ही किती प्रेम करतो त्या केसांवर आणि नखांवरचं. नखं रंगवतो काय, त्यांना शेप काय देतो, अमुक करतो, नंतर घासून काय घेतो, फाईलवर घासतो, काय काय करतो. म्हणजे जो भाग आमच्या शरीराचा मृत भाग आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही किती प्रेम करतो. का करतो? सुंदर दिसण्यासाठी. आमचं प्रेम त्या केसावर नाही आहे, आमचं प्रेम त्या नखावर नाही आहे. तर आमच्या मनाचा प्रश्न, मला प्रश्न कसा आहे की मी टक्कल पडल्यावरती मी तेवढा चांगला दिसणार नाही, किंवा मी स्त्री असेल मी चांगली दिसणार नाही. नखं बेडी वाढलेली असते, घाणेरी वाढलेली असते, तर ती घाणेरी दिसतील. म्हणजे शेवटी त्याचा संबंध कशाशी आहे की माझ्या चांगल्या दिसण्याशी आहे, म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो, बरोबर. मी जीवाचा जो माझ्या शरीराचा मृत भाग आहे त्याच्यासुद्धा मी भरपूर प्रेम करतो. पण कशासाठी? तर ते माझ्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून, बरोबर. सिंपल. ही एक पहिली गोष्ट आम्ही बघितली. त्यानंतर दुसरी गोष्ट आम्ही बघतो, सगळे पुरुष दररोज सकाळी उठून भार दाढी करत असतात, बरोबर. मी ज्याला म्हणतो की स्त्रियांना जेव्हा पुरुष असतात की तुम्ही सौंदर्य साधना करता, पुरुष काय करतात? दररोज 15-20 मिनटं दाढी करतात, ती सौंदर्य साधनच असतं. ती करताना सुद्धा मिशीचा कट देणार अगदी बरोबर बघून, हे घेऊन ते घेऊन, जरा इकडे राहायला नको, असं असं चोळून बघायचं, इकडे वाढलं आहे का, तिकडे राहिलं आहे का, अमुक तमुक, हे सगळं आम्ही करत असतो. तोही शरीराचा मृत भागाचा. मिशीवरती ताव दिला जातो मोठा, अगदी अशा पिळल्या जातात, बरोबर. काय? छान दिसण्यासाठीच आहे. कोणाला वाटतं मी मिशी काढून छान दिसतो, कोणाला वाटतं तो मिशी वाढून छान दिसतो. पण तेही शेवटी काय आहे तर एक चांगलं दिसणं. दाढी करणं दररोज कशासाठी? तर चांगलं दिसण्यासाठीच आहे. कशी तरी गबाळ्यासारखी दाढी वाढली आणि फिरते म्हणलं तर मुळशी गबाळा म्हणतो ना आपण. एक तर दाढी नीट वाढव तरी किंवा कापतंय, पण पूर्ण दाढी वाढेपर्यंत त्याची मधली जी स्टेज असते ती खूप खराब असते. ज्याने वाढवली दाढी त्यांना कल्पना आहे. खाज येत असते, दाढी टोचत असते, काय काय करत असतं आणि चांगली दिसत नसते. पण तरी आम्ही ठरवलेलं असतं, गर्लफ्रेंडने सांगितलं असतं, अरे तुला बुलगानी दाढी छान दिसेल, की लगेच मग वाटेल ते प्रयत्न आम्ही त्याची दाढी ठेवायचा प्रयत्नामध्ये असतो. का? तर ते शेवटी त्या चांगलं दिसण्यावरचं प्रेम आहे. नंतर जेवणावर तर प्रेम प्रत्येकाचंच असतं. पण त्या प्रेमामध्ये सर 2 प्रकार आहेत बघा. तुम्हाला दररोज चांगलं घरचं जेवण मिळतं आहे, आवडीचा पदार्थ आहे, जो आवडीचा आहे त्याच्यावरचं प्रेम जास्त. आवडीचा पदार्थ असला की 2 घास नाही, 4 घास नाही, 8 घास जास्त जातात. बिनआवडीचा पदार्थ असला तर भूक असली तरी
पोटापुरतंच तेवढं खाल्लं जातं किंवा टाळून दुसरीकडे कुठेतरी जेवायला गेलं जातं. परंतु जेव्हा विचार करा, कुठेतरी जंगलात गाडी बंद पडली आहे, चालत चालत 20 मैल आला आहात, काय मिळेल ते गोड लागतं, मिळेल ते चांगलं लागतं. इकडे मग चवीचा प्रश्न कुठे आला मला सांगा? जो पदार्थ एरवी आवडला नसता तो पदार्थसुद्धा आम्हाला तिकडे डेफिनेटली खायला आवडतो. सगळ्यांचं वाकडं असणारी भाजी म्हणजे शेपूची भाजी. बरोबर, एका नाटकामध्ये तुम्ही बघितलं की ती बाई नवऱ्याला धमकी देते की तू माझं ऐकलं नाहीस तर सकाळी शेपूची भाजी आणि भाकरी, संध्याकाळी भाकरी आणि शेपूची भाजी. तर नवरा लगेच शरण येतो तिला. आम्हाला आवडत नाही ती भाजी. खरं म्हणजे खूप पौष्टिक भाजी आहे, चांगली भाजी आहे, पण आम्हाला ती करता येत नाही म्हणून ती लोकांना आवडत नाही. तिचा दर्प नेहमीच्या पद्धतीने आम्ही करत राहतो. चांगल्या पद्धतीने केली तर ती भाजी खूप चविष्ट लागते, रुचकर लागते. परंतु तीच शेपूची भाजी मला सांगा ज्याला अजिबात आवडत नाही, हात लावलेला नाही आतापर्यंत, त्याला तुम्ही 20 दिवस उपाशी ठेवला आहे आणि समोर भाकरी आणि शेपूची भाजी आणली, त्याला त्या शेपूच्या भाजीची चव काय लागेल? शेपूची भाजी चांगली लागते कारण त्याच्यासाठी आवश्यक आहे. म्हणजेच आमच्या लक्षात येईल की इकडे आवड आणि नावड, आवड आणि नावड हे कशावर अवलंबून आहे? माझी आवश्यकता काय, माझी गरज काय, माझी गरज काय, ह्याच्यावर अवलंबून आहे 100%. उद्या समजा तुमच्या आवडीचा अगदी पदार्थ करून आणून तुमच्यासमोर ठेवला, अगदी खूप आवडता पदार्थ आहे, तुम्हाला चांगली भूक पण लागलेली आहे आणि तुम्ही अगदी एक घास खाल्लेला पण आहे आणि वरून त्याच्यामध्ये झुरळ पडलं, काय कराल? खाल ते झुरळ की भाजी? काही खाणार नाही. दोन्ही खाणं आम्हाला माशी पडली, खाता येईल का? नाही खाणार. आवडीचा पदार्थ आहेच ना, झुरळ बाजूला काढलं की मोकळं झालं तुम्ही. पण नाही म्हणा, इच्छा होणं शक्य नाही. मग ही गोष्ट कशी निगडीत आहे? त्या पदार्थावर माझं जर प्रेम असेल एवढं, त्याच्यासाठी मी काही करायला तयार असलं पाहिजे, बरोबर? पण तसं होत नाही. म्हणजे याचा अर्थ माझं त्या पदार्थावरचं प्रेम कशासाठी आहे? तर माझ्या स्वतःच्या चवीसाठी आणि त्याच्या हितकारक गुणाविषयी. ज्या क्षणी माझ्या आवडीच्या पदार्थामध्ये माशी पडली, मला कळलं की ही वस्तू आता माझ्यासाठी हितकारक नाही, तिच्यावर माझं प्रेम बसत नाही, ती मला लगेच आवडेनाशी होते. म्हणजे लाभ असला पाहिजे माझा, म्हणजे ती गोष्ट माझ्यासाठी हितकारक असली पाहिजे. म्हणजे जर मी विचार करून लक्षात येईल की मनुष्य प्रेम का करतो, तर 2 गोष्टींसाठी. एक काहीतरी लाभ व्हावा म्हणून, का ती गोष्ट हितकारक आहे म्हणून. जी गोष्ट हितकारकही नाही त्यामुळे माझा काही लाभही नाही, अशा गोष्टी मनुष्य प्रेम करतो का? नाही करत, 100% करत नाही. साधी गोष्ट घ्या, अगदी साधी सुधी गोष्ट की जगातल्या आणि सगळ्यात सुंदर स्त्रीशी आणि सगळ्यात टॉपची सुंदर स्त्री कोणी पकडून आणि तुम्ही अप्सरा स्वर्गामधून पाठवून दिली, समजा तुमच्या तिलोत्तमा, रंभा, मेनका, कोणची कोण असेल, आणि तुम्हाला सांगितलं की अगदी लग्नपत्रिका छापा, तुमचं हिच्याशी लग्न आहे. अगदी लग्न लागलं आणि लागल्यावर ती म्हणे बाय बाय, मी चालली स्वर्गामध्ये परत. तुमचं प्रेम बसतं का तिच्यावरती? उपयोग काय? लंकेत सोन्याच्या विटा, तशी स्वर्गात रंभा आणि मेनका. ती भले तुमचं तिकडे नाव लावेल, सगळं करेल, तुम्हाला बायको म्हणून उपयोग करायचं म्हणजे तुमचं तिच्याचं प्रेम संपलं, टाटा बाय बाय, प्रेमाला पण झालं. म्हणजे नुसतं लाभकारक आणि हितकारक असू चालत नाही, तर ती गोष्ट मला प्राप्त असावी लागते, तरच माझं तिच्यावर प्रेम बसतं. आणि इथेच आमचा गोचा होतो मोठा. आम्ही परमेश्वरावर प्रेम करण्याच्या बाबतीमध्ये त्याच्यापासून आमचा लाभ आहे हे आम्हाला माहिती असतं, तोच एकमेव आमचा हितकारक आहे हेही आम्हाला भक्तिमार्गावर आल्यामुळे पटलेलं असतं. परंतु जशी ती स्वर्गामध्ये लग्न करून रंभा निघून गेली, ती मला दिसत नाही, ती मला प्राप्त झालेली नाही, म्हणून मी तिच्यावर प्रेम करू शकत नाही. त्याचप्रमाणे मला असं वाटेल तो परमेश्वर मला दिसलेला नाही, तो मला प्राप्त झालेला नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. अँड दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. म्हणून आमचं प्रेम त्याच्यावर फक्त लाभापुरतंच राहतं, हितकारिकतेपुरतंच राहतं. पण त्याचा प्रत्यक्ष प्रेमाचा अनुभव त्याला देणं आणि घेणं हे मात्र आम्हाला जमत नाही. आणि नेमकी गोष्ट अशी आहे, ही जी गोष्ट आहे तेच हृदय.
माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये हृदय आहे. मेंदूमध्ये नाही, प्रत्येक पेशीमध्ये. माझ्या शरीरामध्ये जेवढ्या म्हणून पेशी आहेत, एक नख आणि केस सोडले त्या पेशी नाहीच आहेत, हे मृत पदार्थ मी अर्थ. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये हृदय आहे, कारण प्रत्येक पेशीमध्ये रस आहे. प्रोटोप्लाझम ज्याला आम्ही म्हणतो तो रस आहे, आणि तो रस आहे म्हणून ती पेशी जिवंत आहे. तो रस आहे, तो प्रोटोप्लाझम आहे म्हणून ती पेशी कार्य करू शकते, सहजपणे कार्य करू शकते. हा जो रस आहे ना, तो रस आमच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि पेशींच्या बाहेर पण आहे. पेशीच्या आतला रस कमी झाला तरी पेशी सुकली, आणि पेशीच्या बाहेरचा रस सुकला तरीही पेशी सुकली. म्हणजे पेशीच्या आत आणि बाहेर रस असणं ही पेशीच्या जिवंत राहण्यासाठीची नितांत आवश्यक गोष्ट आहे. रस, आम्ही श्रीकृष्णाचं वर्णनच काय म्हणतो, रसो वैसहा रसराजा, की जो रसराज आहे, जो रस आहे या संपूर्ण जीवाचा विश्वाचा, तो रस म्हणजे तो भगवान श्रीकृष्ण, तो परमात्मा, तो श्रीराम. आणि हा जो रस आहे ना, हा रस म्हणजेच हृदय, हे आम्हाला कळलं आहे. हृदय म्हणजे दुसरी कुठली गोष्ट नाही, तर माझ्या संपूर्ण शरीरभर जो रस पसरलेला आहे. लिंफ नव्हे, लिंफ म्हणतो ती गोष्ट वेगळी. रस म्हणजे जे प्रोटोप्लाझम आहे, जे फ्लुईड आहे, ते म्हणजे इंट्रासेल्युलर फ्लुईड किंवा एक्स्ट्रासेल्युलर फ्लुईड जे काही आहे, त्या सगळ्याला आम्ही रस म्हणतो. आणि ते रसामध्येच हृदय आहे, ओलेपणा. आणि भगवंत आमच्याकडे राहतो. तो कुठे राहतो? तो या रसाद्वारे कार्य करतो. पण तो राहतो मात्र कुठे? की जिथे लाभ आणि हित हे त्याच्यापासून मिळवण्यासाठी जोपर्यंत आमच्या मनामध्ये विचार आहे की ह्याच्यापासून मला माझं हित करून घ्यायचं आहे, ह्याच्यापासून मला लाभ करून घ्यायचा आहे, तोपर्यंत तो आहे. तोपर्यंत तो आहे, तो हृदयात नाही आहे. आणि जेव्हा तो माझा असणं ह्यातच माझं हित आहे, तो माझा होणं हाच माझा लाभ आहे, हा विचार होतो, तेव्हा तो नाही हा होतो, तो आतमध्ये राहतो. हे आम्हाला कळलं आहे की जोपर्यंत मला त्याच्यापासून लाभ करून घ्यायचा आहे, त्याच्यापासून माझं हित करून घ्यायचं आहे, तोपर्यंत तो आहे, कारण लांब आहे तो. पण जेव्हा मी म्हणतो की त्याला प्राप्त करून घेणं हाच माझा लाभ आहे आणि त्याला प्राप्त घेण्यातच माझं हित आहे, तेव्हा तो राहत आहे, कारण तो हृदयात जाऊन बसलेला असतो. माझ्या जीवनातल्या प्रत्येक रसामध्ये तो मिसळलेला असतो, तो माझ्या हृदयात बसलेला असतो. हे हृदयाचं स्थान आहे. मात्र त्यासाठी मला माहीत पाहिजे की त्याच्यापासून लाभ मिळवायचा, त्याच्यापासून माझं हित करून घ्यायचं, की त्याला मिळवणंच हे हित आहे हे मानायचं. आम्ही चूक इथेच करतो. आणि ती का करतो मी सांगितलं तुम्हाला, की आम्हाला तो प्राप्त झालेला नाही असं आम्हाला वाटतं म्हणून. बघा, रंभा उर्वशी पत्नी म्हणून शारीरिकदृष्ट्या बाहेर ठीक आहे, पण परमात्म्याच्या बाबतीमध्ये मात्र मला माहीत पाहिजे की ज्या अर्थी माझी हृदयक्रिया अजून चालू आहे, माझा श्वासोच्छ्वास चालू आहे, ह्याचा अर्थ अजून भगवंताचा तो महाप्राण माझ्यामध्ये निवास करतो आहे. म्हणजे भले मी त्याचं प्रेम स्वीकारू शकत नसेन, पण त्याचं अस्तित्व माझ्यामध्ये नक्की आहे. म्हणजे तो मला प्राप्त नाही आहे असं कोणाही जिवंत माणसाला म्हणता येणार नाही. आणि मेल्यानंतर कोणी म्हणतच नाही, आणि मेल्यानंतर त्याच्याच राज्यात राहायचं असतं. परंतु आमचा प्रॉब्लेम हा आम्ही जिवंत असतानाच आहे. मी अशा पुढल्या जन्माच्या वगैरे गोष्टी करत बसत नाही. ह्या जन्मात रोकडं जे काय आहे ते रोकडं. तर मला कळवायचं, माझ्या शरीरामध्ये अजून प्राण आहेत, ह्याचा अर्थ तो महाप्राण हनुमंत माझ्या देहामध्ये निवास करून आहे. आणि तो निवास करून आहे, तो रामाच्या आज्ञेशिवाय असणं शक्यच नाही. म्हणजेच त्या परमात्मा माझ्याकडे आहेच. हा दृढ विश्वास प्रत्येकाला धरावा लागतो. मग तो राहत नाही, तो हा होणं, हृदयात बसणं माझ्यासाठी खूप सोपं होऊन जातं. म्हणजे लाभ आणि हित ह्या दोन गोष्टी मी जेव्हा परमेश्वरासाठीच आवश्यक मानतो, मी तोच मिळवणं हे माझं, ह्याच्यातच माझं खरं हित आहे. माझं खरं हित कशात आहे? त्याला प्राप्त करून घेण्यात आहे, त्याला मिळवण्यातच आहे. नाही, तोच माझं हित आहे. त्याला मिळवणं हेच माझं हित आहे, तोच माझं हित आहे, तोच माझा लाभ आहे. त्याच्यापासून मला काही लाभ मिळवायचा नाही आहे, तर तो अख्खाच्या अख्खा माझा असणं हाच माझा लाभ आहे. उद्या कोणी म्हणेल की चला
माझा अख्खा चक्का झाला तर माझी सगळी कामं करेल. तो काही तुमचा नोकर नाही लावून गेला, लक्षात ठेवा. आम्हाला पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की आम्ही देवाच्याकडे बऱ्याच देवा माझ्यासाठी हे कर, देवा अमुक कर तमुक कर, म्हणजे बापाचा नोकर आहे तो. नाही, नक्की नाही. तो कोणाचाही नोकर नाही. मी सांगितलं की तो एवढा स्वतंत्र आहे, तो एवढा स्वतंत्र आहे की त्याला भक्ताचं अधीन राहायला स्वातंत्र्यसुद्धा त्याच्याकडे आहे. म्हणजेच काय, पारतंत्र्य स्वीकारण्याचं स्वातंत्र्य पण त्याच्याकडे आहे. पण ते कधी स्वीकारेल जेव्हा तेवढं प्रेम तुमच्याकडे असेल का. म्हणून आम्ही त्याला देवा हे कर, देवा ते कर, देवा ते कर, नाही, नक्की नाही. तो कोणाचाही नोकर नाही. बघा, अनेक अंगात येणाऱ्या बायांच्याकडे अजून मंडळी जात राहतात. काय कोणाच्या कानात देव बोलतो, काय बोलतो, असे चाळे करणाऱ्या लोकांच्याकडे आम्ही जात राहतो. आणि मग ती बाई अंगात आली असते, ती देवीला काय, ती देवा हा 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 करत गारणं घालते, मग लगेच ती देवी उत्तर देते. हा काय प्रकार आहे. आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे की असं असू शकत नाही. देवीला अंगात यायचंच होतं तर जनाबाईच्या अंगात आली असती ना, मीराबाईच्या अंगात आली असती ना, बहिणाबाईच्या अंगात आली असती ना, सखूबाईच्या अंगात आली असती ना. एवढ्या पवित्र संत स्त्रिया होत्या, त्यांच्या अंगात देवी आली नाही. आम्ही कुठेही वाचत नाही. आणि या बायका सगळे त्यांच्या अंगामध्ये म्हणे देवी येते आणि त्यांची आम्ही पाया पडतो. हा काय प्रकार आहे. आणि कुठे पुरुषाच्या अंगात देव यायचा असेल तर मला सांगा, तुकारामाच्या अंगात देव आला नाही, नामदेवाच्या आला नाही, ज्ञानेश्वरांच्या आला नाही, सुरदासाच्या आला नाही, कबीराच्या अंगात. ह्या लोकांच्या अंगात काय देव येणार आहे. एवढी पवित्र जागा त्याला चांगल्या होतं ना येण्यासाठी, उलट त्यांच्या अंगात देव आला नाही. आम्ही साई चरित्रामध्ये महासाबदीचा उल्लेख वाचतो, संचार. तो संचार याचा अर्थ एवढ्यापर्यंत खूप वेगळ्या प्रकारे वापरतो. आम्ही एकाच शब्दाचे कितीतरी अर्थ होतात, त्यामुळे आम्हाला पाहिजे तो अर्थ घ्यायला मोकळे होतो. साधी गोष्ट बघा, मग शब्द आपण घेतला तर मग शब्दाचा अर्थ काय. मग म्हणजे नंतर. दुसरा मग शब्दाचा अर्थ काय. प्लास्टिकचं भांड, बरोबर. शिव शब्द घेतला. शिव म्हणजे शिवशंकर, शिव म्हणजे शिव, शिव म्हणजे शिव म्हणजे स्पर्श कर, शिव म्हणजे सीमारेषा. किती अर्थ झाले, किती अर्थ झाले. आम्हाला पाहिजे तो अर्थ आम्ही त्यातून काढू शकतो. तर संचार होणं म्हणजे काय की महासावती अशा अवस्थेमध्ये जात असे की जिकडे त्याचं मन आणि बाबाचं मन हे वेगळं उरतच नसे. तो फक्त त्या आनंदामध्ये नाचत होता, हे आम्हाला कळलं पाहिजे. पण ते आजही आम्ही अनेक अशा अंगात येणारे देव आणि देव्या बघतो. ह्याने 99% हे मानसिक विकृतीचे बळी असतात आणि 1% लबाड असतात, पैसे कमवण्यासाठी बसलेले असतात. हे आम्हाला कळलं. ह्या लोकांच्याकडे अशा रीतीने कधी देव चाकरी करायला येणार नाही, आम्हाला कळलं पाहिजे. त्याने चाकरी केली, जनाबाईची केली, एकनाथांची केली, पण त्याचा गैरफायदा एकनाथांनी किंवा जनाबाईने उचलला का मला सांगा कधी. जनाबाईच्या बरोबर त्याने गोवऱ्या पण थापल्या, त्याने लुगडी पण धुतली, कपडे धुतले, सखूबाईच्या घरची भांडी पण घासली, सगळं केलं. एकनाथांच्या घरी कावडी भरून पाणी पण भरलं, पण त्याचा कुठलाही फायदा करून घेण्याचं ह्या कोणाच्या मनात होतं का मला सांगा. नाही. त्यांनी त्याच्या लोकांबरोबर उत्तर दिली का, चला आज संध्याकाळी, आज पौर्णिमा आहे, आज गुरुवार आहे, आज सोमवार आहे, आज बुधवार आहे, आज माझ्या अंगात विष्णू येणार आहे, मी तुम्हाला प्रश्नाची उत्तर देईन, असं जरा महिने कधी केलेच चाळे मला सांगा. काही केलं नाही. ह्याचा अर्थच की जे संत मंडळींच्या अंगात देव आली ते बाकीची मंडळी सगळी तद्दन झूट असली पाहिजे. असा देव कोणाचा नोकर होत नाही. जनाबाई सांगते, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. ह्याचा अर्थ आम्ही म्हणू की आम्ही त्याच्या गळ्यात दोरं बांधून त्याला आम्ही उभं करू, हे चल आता हे काम करून दे, आता घर बांधून दे आम्हाला, ते होणार नाही. कारण जनाबाईने ज्या पद्धतीने बांधला त्या पद्धतीने बांधून घ्यायला तो स्वतंत्रच आहे. डेफिनेटली प्रेमाने बांधून घ्यायला त्याला आवडतंच. पण हेच प्रेमाने बांधणं म्हणजे काय हे आम्हाला ह्या नावामधून शिकतं, ह्या पदामधून शिकता येतं की हृदयम जामदग्नीची. ह्या वाक्याचं खूप महत्त्व आहे. मला सांगतो की मी स्वतः प्रत्येक समजलं की माझ्यामध्ये परमात्म्याचा अंशच आहे, मी अंशच आहे परमात्म्याचा, मात्र तो अनंत आहे आणि मी शांत आहे, लहान आहे. लक्षामध्ये तो समुद्र आहे तर मी त्याचं एक लहानसं भांडं भरलेलं पाणी आहे. पण माझ्यामध्येही सुद्धा तेच गुणधर्म आहे, फक्त मी त्याच्यामध्ये आणखीन काही काही अनेक गोष्टी माझ्या जन्मकर्माने मिक्स केल्यामुळे त्याचे गुणधर्म थोडे बदललेले आहेत एवढंच. पण मी तोच आहे शेवटी. म्हणजे त्याचं सगळं माझ्याकडे आहेच, मी ते परत मिळवू शकतो. पण हे मिळवण्यासाठी काय व्हावं लागतं, समुद्राच्या पाण्याला वाफ होऊन वर जावं लागतं. कोणाच्या साहाय्याने, त्या सूर्याच्या साहाय्याने.
म्हणजे राम कोण आहे? सूर्यवंशी आहे. त्या रामनामाच्या साहाय्याने, त्या रामाच्या भक्तीने, त्या परमात्म्याच्या, त्या सद्गुरूच्या, त्या महाविष्णूच्या भक्तीने आम्हाला आमच्या खारट पाण्याचं रूपांतर वाफेत करून घ्यावं लागतं. सुंदरकांड वाचण्याला माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी हनुमंताला संकट आलं की हनुमंत काय करतो? लघुरूप तुरंता. लघुगुण वेगळा. इथे लघुरूप म्हणजे ह्या ठिकाणी सुंदरकांडामध्ये लघु शब्दाचा अर्थ लहान एवढाच घ्यायचा, तो लघु अर्थाने घ्यायचा, चंचल त्या अर्थाने घ्यायचा नाही. तर हनुमंत लगेच काय करतो? तर लहान रूप धारण करतो. नंतर आम्ही हनुमंताचं वर्णन वाचतो की तो लंकेला त्याच्या शेपटीला जाळल्यानंतर तो उड्या मारत जातो, तर तो देह प्रचंड करतो पण हलका करतो. तो हलका करतो त्यामुळे तो सहजपणे कुठे उडी मारून कोणाला जाऊ शकतो. आम्हाला तसं व्हावलं पाहिजे. संकट आलं की पहिल्यांदा लघुरूप तुरंत हनुमंताने दाखवून दिलेला मार्ग लहान व्हावं आणि हलकं व्हावं. जो लहान आहे आणि जो हलका आहे तो संकटातून बिनभोवाटपणे मारुतीच्या मार्गाने बाहेर पडतो. आम्ही एक शिवी म्हणून वापरू शकतो हलकट. ॲक्च्युली शिवी नव्हती, तेलकट. तसा हलका हलकट म्हणजे हलक्यात हलका तो हलकट. पण आमच्या दर्शनाला ती शिवी झालेली, प्रत्येकाचे अर्थच बदलत जातात. पण मला माहिती जीवनामध्ये खरंच त्या वाईट हलकटपणाहून चांगल्या हलकेपणापर्यंत यायला पाहिजे. आणि आम्ही जड कशाने होतो? आमच्या अहंकाराने होतो, आमच्या घमेंडीमध्ये होतो, आमच्या असत्यामुळे होतो. तर तेच सगळं टाकून देऊन आम्हाला हलकं व्हायला पाहिजे आणि आम्हाला लहान व्हायला पाहिजे. लहान होण्याचे बरेच अर्थ आहेत, पण ह्या ठिकाणी आम्हाला कुठला अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे की आम्हाला पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे की मी त्याच परमात्म्याचा अंश आहे. म्हणजे जेव्हा मी त्या परमात्म्याशी बोलतोय तर ॲक्च्युली कोण कोणाशी बोलतोय? एक विष्णू दुसऱ्या विष्णूशीच बोलतो. फक्त एका विष्णूला त्याची माहिती आहे की आपण विष्णू आहोत, दुसऱ्या विष्णूला त्याची माहिती नाही आहे आपण विष्णू आहोत. सिंपल. कारण राम आणि परशुरामाची भेट झाली तोपर्यंत रामाला माहीत नाही आहे, त्याच्याच मायेच्या सायने त्याला माहीत नाही आहे की आपण कोण आहोत. परशुरामाला मात्र माहिती आहे, पण तरीही तो राम पूर्णपणे त्याची भूमिका स्वीकारेपर्यंत परशुराम त्याशी वाद घालत राहतो. म्हणजे जेव्हा मी परमात्म्याशी बोलतो तेव्हा मला कळलं पाहिजे, असं स्वतःला मोठा घमेंट करून घेऊ नका की मी देव झालो की लगेच जड झालात, लक्षात ठेवा. तर मला कळलं पाहिजे की तो परमात्मा खूप मोठा आहे. आम्हाला अनंत शब्दाचा अर्थ नाही कळत हरकत नाही, तो खूप मोठा आहे, पण मी त्याचा एक अंश आहे. म्हणजे काय? तर मी त्याचाच आहे. हे सगळ्यात लहान रूप धारण कर की तो खूप मोठा आहे, सगळ्याच दृष्टीने तो खूप मोठा आहे, त्याचं प्रेमही खूप मोठं आहे. माझं लहान असेल, मी शरीराने पण लहान आहे, मी मनाने पण लहान आहे, मी बुद्धीने पण लहान आहे, मी भक्तीने पण लहान आहे, असेल आहेच असं नाही, आहेच, पण तरीही मी त्याचाच अंश आहे, मी त्याचाच लहान अंश आहे. ही धारणा धरणं म्हणजेच लघुरूप तुरंत. आणि मी त्याचाच अंश असल्यामुळे त्याच्यासारखं म्हणजे त्याच्या नियमानुसार वागणं हेच माझ्यासाठी हितकारक आहे, हेच माझ्यासाठी लाभकारक आहे. सिंहाने सिंहासारखंच वागलं पाहिजे ना. सिंहाचं पिलू आहे आणि एक मोठा सिंह आहे. मोठा सिंह म्हणजे तो परमात्मा आणि छोटं बाळ सिंहाचं म्हणजे आपण समजू की आम्ही सामान्य माणसं. पण तरी देखील त्या सिंहाचं बाळ आणि तो सिंह ह्यांच्यामध्ये ताकदीमध्ये किती फरक असला. म्हणून सिंहाच्या बाळाला तुम्ही गवत खायला घालाल तर त्याचं शरीर वाढेल का? नाही. मग त्याने कोणासारखं वागलं पाहिजे? त्याने सिंहासारखंच वागलं पाहिजे, बरोबर. उद्या माणसाच्या बाळाला, लहान आहे माणसाचं बाळ, नुकताच जन्माला आलेलं, त्या बाळाला आईचं दूध न पाजता मी सुद्धा पहिल्या दिवशी आणि मस्त चिकन सूप पाजलं तर पचेल का? माणसाचेच खाण्याचं बरं तसं बघितलं नाही बस. तोच आहे ना, तोही मानवच आहे. मग त्याला मानवाचे जे गुणधर्म आहेत ते जे त्याच्या स्थितीला योग्य आहे ते त्याला दिले गेले पाहिजे. मानवाचंच बाळ आहे, पण जो 5 फुटी 6 फुटी मानव आहे आणि हे जे 1-1.5 फुटी बाळ आहे, हे दोघं तेच असले, त्या दोघांच्या परिस्थितीत बदल आहे ना. हा बदल पहिल्यांदा आम्ही आमचं जाणून घेतला पाहिजे की जो काय बदल आहे की तसाच मी अंश असलो तरी मी लहान बाळासारखा आहे, मी लहान मुलासारखा आहे. मी त्या मोठ्या 25-30 वर्षाचा अर्धाण माणसासारखा वागू शकत नाही. अर्धाण मनुष्य काही अन्याय करतो, परमेश्वर कधी अन्याय करत नाही.
प्रत्येक भक्ती करणाऱ्या जीवाला माहीत पाहिजे माझी भक्ती जशी मोडकी तोडकी असेल तशी, पण जेव्हा मी परमेश्वराशी बोलतो तेव्हा मी त्या परमेश्वराचा एक लहानसा अंश आहे, लहानसा, हे कायम धारण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळेच मी किती मोठ्या उड्या मारल्या तरीही त्याने जर एक नेत्र कटाक्ष टाकला तर माझ्या सगळ्या उड्या एका क्षणात थांबू शकतात, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. हा धाक असला पाहिजे, भीती नाही, भीती नाही, हा धाक असला पाहिजे. आणि मात्र मी त्याचाच आहे परंतु लहान आहे, हे आम्हाला जाणवलं पाहिजे. आणि त्यासाठीच हलकं राहणं आवश्यक आहे. इतरांशी वागताना स्वाभिमानाने वागणं, अमुक वागणं, सगळं मला मान्य. थोडं खोटं बोलणं, थोडं भांडणं, थोडं हे करणं सगळं सामान्य माणसाकडे असणार. परंतु त्याच्याशी वागताना मात्र ह्यातली कुठलीही गोष्ट माझ्या आड येता कामा नये. परमेश्वराशी जेव्हा माझं नातं जड होतं ना राजानो, तेव्हा आपण खरे जड होतो, लक्षात ठेवा. आम्हाला असं बऱ्याच वेळा वाटतं की आम्ही काय करतोय, परमेश्वराला काय कळतंय, त्याला कुठे एवढा वेळ आहे. नास्तिक लोक आम्हाला सांगतात त्याला एवढी माणसं आहेत, तो कोणाकोणाच्यामुळे मागे लागणार. पण तुम्हाला मनापासून सांगतो राजानो, पृथ्वी सोडून द्या. पृथ्वी म्हणजे काय छोटासा बिंदू आहे या अनंत ब्रह्माच्या प्रसारामध्ये, या युनिवर्समध्ये एक छोटासा बिंदू आहे. त्या बिंदूवरचा एक मनुष्य म्हणजे आणखी किती लहान बिंदू, विचार करा. परंतु ह्या परमेश्वराचं आणि ह्या परमेश्वरी शक्तीचं लक्ष जेवढे एका मोठ्या प्रचंड सूर्यमालेवरती आहे, तेवढंच त्या परमात्म्याचं आणि त्या परमेश्वरीचं लक्ष एका लहानातल्या लहान, म्हणजे या लहानातल्या लहान पृथ्वीवरच्या लहानातल्या लहान अमिबावर पण तेवढंच लक्ष आहे. माणूस लांबच राहील. ती गायत्री माता जेवढी एका सूर्याची काळजी घेते भल्या मोठ्या, त्या सूर्यमालेची अख्ख्या काळजी घेते, तेवढीच काळजी ती एका व्हायरसची, एका अमिबाची आणि एका माणसाची पण घेते, हे आम्हाला कळलं पाहिजे. तिकडे तरतमभाव नाही की ती अखंड सूर्यमालेला 2 मिनटं जास्त देईल आणि त्याच्यापेक्षा लहान सूर्यमालेला 2 मिनटं कमी देईल आणि त्याच्यापेक्षा लहान असलेल्या माणसाला तर अगदी 1 सेकंद देईल, असं होत नाही. समानपणे ह्या परमात्म्याचं आणि त्या परमेश्वरीचं, त्या आदिमायेचं, आदिमातेचं लक्ष प्रत्येकावरती तेवढंच असतं. आणि ह्याची जाणीव आम्ही सतत ठेवणं म्हणजेच हलकं असं. आम्ही हलके होतो. मात्र कधी होऊ शकतं, हे आपोआप जमत नाही राजा. बघा, आपण प्रयत्न करतो म्हणून तुमच्याकडे मला मात्र प्रत्येकाने प्रयत्न केला आहे की अहंकार सोडायचा, की हा दुर्गुण सोडूया, तो दुर्गुण सोडूया, तो दुर्गुण सोडूया. तुम्हाला प्रत्येकाची इच्छा, तुम्ही इथे आलात म्हणजेच काहीतरी तुम्हाला चांगलं करायची इच्छा आहे म्हणून. बाबू आमचा बोलतो, तळमळीने बोलतो, आम्ही ऐकतो, 2 दिवस विसरतो, मग आम्हालाच वाईट वाटतं. या 10 वर्ष झाली, 11 वर्ष झाली आम्ही बापूकडे येतो, बोलतो, ऐकतो, पण अजून तेवढा बदल नाही झाला. असं दुर्दैवाने स्वतःला दोष पण देत बसू नका, काही आवश्यकता नाही. आम्हाला माहीत पाहिजे की हे बदल कृत्रिमरित्या नाही घडून येऊ शकत. उलट तुम्हाला सांगतो राजांनो, बऱ्याच वेळा असं होतं की एखादं पाप तुम्हाला करायचं नसतं, तुम्ही सारखा विचार करत नाही मला हे पाप करायचं नाही, मला हे पाप करायचं नाही, मला हे पाप करायचं नाही, की नेमकं ते पाप तुमच्या हातून घडतं. कारण करायचं नाही म्हणून तो पापाचा विचारच मनात खोल जाऊन बसतो. बघा, आता गणेश चतुर्थी येणार आहे. त्या दिवशी चंद्र बघायचं नाही म्हटल्यानंतर नेमका आम्ही असे चालतो, पण नेमका कुठे नाही तर समोर पाण्याचं भांडं असेल, त्यामध्ये वरून चंद्र दिसतो. आणि बस सारखं पण टॅक्सीत बसलं ते आम्ही असे खाली मान घालून बसतो. 7 वाजले, चंद्र आलाच ना वरती बघायचं नाही, पण शेवटी असा डोळा वर जातच राहतो. आणि शेवटी कधी एरवी आम्हाला 364 दिवस चंद्र दिसणार नाही, पण त्या दिवशी चंद्र दिसतोच. तसं जे आम्हाला करायचं नसतं नेमकं तेच आमच्या हातून घडतं. इथे मानवाचे प्रयत्न अपुरे पडतात, हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि इथेच आमच्या मनतेला धावून येतं ते त्या परमात्म्याचं नाम. त्या परमात्म्यावर आम्ही प्रेम करू आणि त्या परमात्म्याच्या नामावर आम्ही प्रेम करू. मग त्या नाम, ते जे नाम आहे, त्या नामामध्ये ताकद आहे. ते नाम जेव्हा प्रेमाने सिद्ध होतं, हा ते प्रेमाने घेतलेलं आम्ही नाम ना राजानो, आपोआप आमच्या आतमध्ये जे बदल घडवून आणायचे ते बदल घडवून आणायला सुरुवात करतो. आता मागच्या मी प्रवचन केलं तर मला अनेक लोकांनी आपसात चर्चा केली, बापू म्हणे रामनाम सगळ्यावर उपाय आहे. म्हणजे आम्हाला अपचन झालं तर रामनाम घेतल्यावर अपचन बरं होईल का? हा मूर्खपण आहे. आणि हे बरोबर पण आहे. कारण बापू नेहमीप्रमाणे तुम्ही दोन्हीकडे हो हो म्हणता. मी क्लिअर कट आहे, स्पष्ट आहे.
पोट फुटेपर्यंत खाल्ल्यामुळे अपचन झालं आहे म्हटल्यावर त्यावर उपाय काय, तर पुढचे 8 तास 10 तास 12 तास उपवास करणं हाच उपाय आहे. मात्र ती बुद्धी व्हावी आणि तो उपवास करता यावा ही ताकद कशातून मिळते, रामनामातून मिळते. हे मला कळलं पाहिजे. मला वजन कमी करायचं आहे, त्यासाठी मला डायटिंग करायचं आहे. डायटिंग केल्याशिवाय वजन कमी नाही होणार, रामनाम घेऊन माझं वजन कमी नाही होणार. पण मला वजन कमी करण्यासाठी जे मनावर कंट्रोल लागतो, जो ताबा लागतो, मला अशक्तपणे येऊ नये असं वाटतं कमी खाल्ल्यावर सुद्धा, ती ताकद कोणामुळे मिळते, रामनाम घेतल्याने मिळते. हे विसरू नका. औषध शरीर आमचे काम करणार आहे, आम्ही औषध घ्यायलाच पाहिजे, पण ते औषध व्यवस्थित काम करावं, कमी मात्रेत काम करावं म्हणून आम्हाला रामनामच मदत करतं, ते परमेश्वराचं नावच मदत करतं. हे लक्षात ठेवा. आम्ही जे इकडे सगळे बसतो, आम्हाला कुठली ती वाईट गोष्ट सोडायची, आम्हाला कुठली ती चांगली गोष्ट मिळवायची. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी आम्हाला आमच्या मानवी मर्यादांमध्ये मानवी एवढी ताकद नसते की आम्ही प्रयत्न कर थकतो, 40 वर्षाचे होतो, 50 वर्षाचे होतो, पण आमच्या वाईट सवयी आम्हाला अजून सोडून गेलेल्या नसतात. आम्हाला जे मिळवायचं ते मिळालेलं नसतं. का? आमची माणसाची ताकद कमी पडते म्हणून. पण जिथे मानवाची ताकद कमी पडते तिकडे त्या मानवाला जर माहिती असेल की लघुरूप तुरंत हलकं व्हायला पाहिजे आणि लहान व्हायला पाहिजे, की तो परमात्मा माझ्या मनतीला धावून आलाच, माझ्या मनतीला धावून आलाच. माणसाचे सगळे प्रश्न सुटतात, सगळे प्रश्न सुटतात, इतर कोणाचेही सुटत नाहीत. जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. हे रामदासांनी सांगितलं. पण ह्याचा अर्थ असाही कोणी सुखी होऊ शकत नाही. त्यांनी प्रश्न विचारला, त्यांनी प्रश्नच नाही, प्रश्न हे उत्तर नाही दिलेलं आहे. जगी कोणी सुखी नाही असं त्यांनी उत्तर दिले नाही. प्रश्न विचारले, मना हे धडपडणारे जीवा विचार, तुझ्या स्वतःच्या मनालाच विचार, तसं जगात कोण आहे की जो सर्वसुखी आहे, कोणी नाही आहे. म्हणजे सर्वजण सुखप्राप्तीसाठी धडपडत आहे. परंतु संत मंत्री मात्र जोरदार सांगू शकतात, पिपा भाग्यवंत विश्वमाय. तुकाराम महाराज आम्हाला सांगताना आढळतात की माझ्यासारखा सुखी कोणी नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, न लगे मुक्ती अन संपदा. संपदा पण नको आणि मुक्ती पण नको, सगळं तुझ्याकडेच ठेवून दे, तू बघच. म्हणजे सर्व सुखी आम्ही होऊ शकतो. आणि त्यासाठी चिपळ्या घेऊन फिरणारा संत व्हायला पाहिजे असं मुळीच नाही. अंगाला राख फासून वैरागी बनण्याचं काही कारण नाही. मला विचार करा, समजा सगळ्या जगाला पटलं की वैरागी होण्यामध्ये, संन्यासी होण्यामध्ये खरं सुख आहे, सगळ्या जग एका दिवशी संन्यासी झालं. आता भिक्षा मागायला जाणार कोणाकडे? 4 दिवसात सगळे मेलेले असतील, सगळं शांत. वैरागी 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 असं मग किती अतिरेक करायचा मला सांग. आणि वैराग्य करतात पण आम्ही काय करतो, दमन करतो. 7-7, 8-8 वर्षाच्या मुलांना जेव्हा आम्ही वैराग्य बनवायचो, संन्यासी बनवायचो, ज्यांना अर्थच कळत नाही आहे की विषय वासना म्हणजे काय, खाण्याच्या चवी त्यांनी मारायच्या, त्यांचं मन दमनाने कसं सिद्ध होणार. दमन केलं की ती गोष्टीवर अधिक जोराने उफावणे ते आम्हाला कळलं पाहिजे. तर त्याला वेगळी वाट द्यावी लागते. आज आम्ही नुकते महापूर आलं तेव्हा बघितलं, साधं नदीचं पात्र आहे, तिचं दमन झालं तर सख्खी मुंबई संकटामध्ये सापडली. धरण बांधतो आम्ही, मोठी मोठी धरणं बांधतो. धरणं बांधल्यानंतर शेवटी होतं काय, एक वेळ अशी येते की धरणाचे दरवाजे उघडावे लागतात आणि मग गावाच्या गावं वाहून जातात. त्या धरणाने जेवढा फायदा केला आत्तापर्यंत त्याच्या दसपट नुकसान. त्या धरणाची गेट्स उघडल्यानंतर जी गावं वाहत जातात त्या गावांमध्ये झालेली हानी आम्ही बघितली. अगदी अजून परवापर्यंत पूर्ण सांगली पाण्याखाली होतीच. म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे की दमनाच्या मार्गाने जेव्हा आम्ही काही करायला बघतो त्या कुठून तरी दुसरीकडे उफाळून येतो. मुंबईमध्ये बॅकबेअर एक्झिबिशनला भराव टाकला, एवढं मोठी जमीन आत गेली, म्हणजे जमीन बनवली गेली, पाणी आत गेलं, ते सगळं मांडवा बंदरामध्ये आलं, बाकीच्या बंदरामध्ये तिकडे गावाच्या गावं पाण्याखाली गेली. म्हणजे एकीकडे दमन की दुसरीकडे बाहेर पडत. ह्याचा अर्थ आम्ही आमच्या वाईट वासनाचं दमन करायचं नाही असं मुळीच नाही. वाईट वासनाचं दमन नसतं करायचं, दमन करता येत नाही. वाईट वासनांचं रूपांतर आम्हाला चांगल्या वासनांमध्ये करता आलं पाहिजे. आणि त्याचा मार्गावर पिप्याने आम्हाला दाखवलं आहे, षड्रिपू झाले बहुपकारी, अजातशत्रू मी झालो. आम्ही एकदम काय अजातशत्रू होऊ शकणार नाही, पण थोडं 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 वळवायचा प्रयत्न करा. मी लहान आहे ना, मला थोडंसं पण पुरेसं आहे. बघा साधी गोष्ट आहे, तुमची फॅमिली लहान आहे, चौघांची, तुम्हाला जायला छोटी गाडी पुरते ना. मोठे अख्खीची अख्खी एस टी बसची काय जरुरी आहे. म्हणजे तुमचं अख्खं कुटुंब निघतं, भाऊ चुलत भाऊ सगळे, तुम्हाला मोठी गाडी लागते.
अख्ख्या गावाला जायचं म्हटल्यानंतर अख्खी ट्रेन लागणार आहे. पण मी जर छोटा असते मला छोट्या छोट्या गोष्टी पुरतात हे मला कळलं पाहिजे. म्हणजे मला माझ्या लहानशा आयुष्यामध्ये करण्यासाठी माझी लहानशी भक्ती जर मी मनापासून केलेली असेल तर ती पुरेल. परंतु होतं काय, आम्ही असे वर बघतो 6व्या मजल्यापर्यंत, 7व्या मजल्यापर्यंत, 10व्या मजल्यापर्यंत तिथे जिना बांधलेला असतो. त्या जिना ही खूप शिकवणारी गोष्ट आहे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये, की लघुरूप तुरंत म्हणजे काय, परमेश्वरावर प्रेम कसं करावं, आमचे दुर्गुण कसे टाळावेत, आमची भक्ती कशी वाढवावी, हे आम्हाला जिना शिकवतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई. सोपान म्हणजे जिना, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई. हे नावामध्ये पण खूप मोठा अर्थ लपलेला लक्षात. सोपान हा जिना आहे. हा जिना आम्हाला कसं दाखवतो की जे अंतर मला चढत जायचं आहे, हा साधं चालणं, 2 मैल चालणं तुम्हाला सहजतेने जमेल की नाही, न थांबता तुम्ही चाला. पण 2 मैलाचा जिना आहे, वरती विचार करा, पायरी 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 चालणं किती जड जाईल. आणि चढायचं आहे ना अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण विरोधी तुम्हाला चालायचं म्हणजे तुम्हाला ताकद जास्त वापरावी लागते, दमायला होतं. आणि 30 पायरी समजा राजानं 1-1 फुटाची नाही आहे, अर्धा फुटाची नाही आहे, 3.5 फुटाची पायरी आहे. काय होईल तुम्हाला, चढता येईल का, नाही चढता. म्हणजे मला जर वर चढून जायचं तर मला जिना कसा पाहिजे की माझं पाऊल मला आरामात टाकता आलं पाहिजे आणि परत मध्ये मध्ये थोडं थांबता आलं पाहिजे. मला जिना वळतो तिकडे एक थोडासा चौकोन असतं आणि थांबायला थांबता येतं. पुण्याची पर्वती किती लोकांनी बघितले, पुण्याला पर्वती कोणी कोणी बघितले, एवढ्याच लोकांनी बघितले. किंवा कनकेश्वर कोणी बघितले, आवाज जवळचं अलिबागचं काय आम्ही पुढे फिरतच नाही, घरातल्या घरात बांधून घेत होते टी व्ही भोवती. काय जगाला आजूला बघणारं छान. तिकडे हत्तीच्या पायऱ्या आहेत, म्हणजे 4, 5, 7, 8 पायऱ्या गेल्यानंतर एक मोठा चौकोन, हत्तीला नीट उभं राहता यावं. पण ही हत्तीसाठी ही माणसासाठी पण सोय असते. कारण वर चढत जातं जसं माणूस थकतो, थांबण्यासाठी ती जागा केलेली असते. तो खरा जिना. नुसत्या पायऱ्या विचार करा, 10, 7व्या मजल्यापर्यंत पहिल्यापर्यंत सरळ वर गेलेल्या आहेत, तुम्हाला अधिक चढणं कठीण होऊन जाईल. म्हणजे मला वर जायचं आहे, म्हणजे माझा विकास करायचा आहे, माझी उन्नती करायची आहे, म्हणजे मला जिना चढलाच पाहिजे. मग तो जिना कसा असला पाहिजे, तसा सरळसोट असून चालणार नाही, तो असा वळणं घेतच गेला तर योग्य पडतो. त्याच्या पायऱ्या मला सहजतेने 1-1 पाऊल टाकता येईल अशा असल्या पाहिजेत. आणि मध्ये मध्ये विश्रांतीसाठी, थांबण्यासाठी, दम घेण्यासाठी मला जागा असली पाहिजे, की मग मी जिना डेफिनेटली चढून जाऊ शकतो. आणि हे कसं करायचं ह्याचं पद म्हणजे हृदयम जामदग्नीची, की रामाने परशुरामाचं हृदय जसं जिंकलं तसं आम्ही ज्या परमात्म्याचा अंश आहोत, आम्हाला परमात्म्याला जिंकायचं आहे. कसं, तर पहिली गोष्ट म्हणजे झालं जसं मग जो गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाची आम्ही मागे पुढे चोहीकडे उभाची. ह्या स्टेजपासून सुरुवात करायची आणि जायचं कुठल्या स्टेजपर्यंत, तर साईनाथांनी सांगितल्याप्रमाणे टाकुनिया मजवरी भार, टाकुनिया मजवरी भार, मिनला जो मज साचार, टाकुनिया मजवरी भार, मिनला जो मज साचार, तयाचे सर्व शरीर व्यापार, मी सूत्रधार चालवी. टाकुनिया मजवरी भार, मिनला जो मज साचार, तयाचे सर्व शरीर व्यापार, मी सूत्रधार चालवी. साईनाथ स्पष्टपणे सांगतात की माझ्यावर पूर्णपणे भार टाकून, आम्ही परमेश्वर भार टाकायला तयार असतो पण मिनायला मात्र तयार नसतो. मिनला जो मज साचार, मिनली फक्त ती एक मिनत आहे. मिनला जो मज साचार, साचार शब्द आवश्यक आहे. नुसतं टाकून या मजवरी भार, आम्ही देवावर भाव टाकायला कधी तयार असतो, सगळं टाकलेलाच असतो की तूच सगळं सांभाळ, काही वाईट झालं की देवाने वाईट केलं त्याही नावाने खडे पडतो आम्ही. पण महत्त्वाची गोष्ट काय, मिनला जो मज साचार, स आचार, की ज्याच्या आचरणाने जो माझ्यामध्ये मिळला किंवा मी त्याच्या आचरणामध्ये मिनलोय, भिनलोय, की ज्याच्या आचरणामध्ये तो साई भिनलेला आहे, म्हणजे मिनला जो मज साचार. मिनला जो मज साचाराचा अर्थ काय, की ज्याच्या, असा भक्त ज्याच्या आचरणामध्ये साई भिनलेला आहे. तेव्हा म्हणायचं की भक्त मिनलेला आहे. भक्त मिनलेला असण्यासाठी तो साई भक्ताच्या आचरणामध्ये भिनलेला असणं आवश्यक आहे. ह्या परिस्थितीमध्ये ह्या 2 ओवींच्या सहाय्याने आम्ही प्रवास केला तरी चिकार झाला की परमेश्वर भार टाका, म्हणजे परमेश्वर पूर्ण विश्वास ठेवा.
की माझा भार वाहायला हा समर्थ आहे, त्याच्याविषयी शंका घेऊ नका. असतील काही अडचणी माझ्यापुढे, 10 असतील नाही, 15 नाही, 20 असतील, पण हाच एकटा समर्थ आहे, माझी काळजी घ्यायला दुसरं कोणी नाही. आणि त्यासाठी आवश्यक काय की ह्याला मी माझ्या आचरणामध्ये हा भिनायला हवा. माझ्या प्रत्येक आचरण जे आहे, माझी प्रत्येक कृती जी आहे, ती कृती त्या साईसाठी, त्या रामासाठी, त्या कृष्णासाठी, त्या माझ्या इष्टदेवतेसाठी व्हायला हवी. अगदी मनापासून सांगतो, संसार करायचा राजानो, तो पण देवासाठी करायला शिका. प्रपंच म्हणजे काय नरकाचं द्वार नाही. नेहमी मला अनेक लोक सांगतात स्त्री म्हणजे नरकाचं द्वार. मग म्हटलं एक आयडिया चांगली आहे. म्हटलं जर स्त्री नरकाचं द्वार असेल तर नरकामध्ये फक्त पुरुषच असतील ना, स्त्रिया नरकात जाऊच शकत नाही. आम्हाला अगदी सगळे सांगतात स्त्री नरकाचं द्वार आहे, स्त्री जर नरकाचं द्वार आहे तर नरकामध्ये जाणार कोण? फक्त पुरुषच. म्हणजे लक्षात ठेवा, ह्याचा आपल्याला किती तोटा आहे की सगळे पुरुष फक्त नरकातच जाणार. परस्त्री हे नरकाचं द्वार आहे. पत्नीला पत्नी म्हटलं जातं, स्त्री म्हटलं जात नाही. स्त्री म्हणून जिकडे उल्लेख आहे त्याचा अर्थ परस्त्री हाच आहे. त्या काळामध्ये परस्त्री आणि स्त्री हा फरक नव्हता. स्त्री म्हणजे परस्त्रीच. जी स्वस्त्री आहे ती पत्नीच आहे, तिला पत्नीच म्हटलं जाते किंवा बहीण म्हटलं जाते किंवा आई म्हटलं जाते. जी स्वतःची नाही तिला स्त्री म्हटलं जात होतं. त्यामुळे स्त्री हे नरकाचं द्वार म्हटलं गेलं. तर आम्ही त्याचा अर्थ अख्खी बाई जमात हीच नरकाचं द्वार असं मानलं आणि तिला त्याचे ठरवलं. तसं नाही, परस्त्री हे नरकाचं द्वार आहे. आम्ही नीट त्याचे अर्थ लावले पाहिजे. तर गोष्ट अशी होते की हे आम्हाला आता इथपर्यंत कळलं, इथपर्यंत आम्ही जाणलं, ओळखलं. आता पुढे काय की आचरणामध्ये तो भिनला साई, त्याची आठवण ठेवून आम्ही आमचं आचरण केलं. म्हणजे नक्की कसं? आम्ही चुकीची गोष्ट करतो तरी त्याची आठवण ठेवली, योग्य आहे. तुम्ही आत्ताच म्हणाल बापू की संसार प्रपंचसुद्धा देवासाठी करा. म्हणजे काय करायचं की आम्ही पैसे कमवायचे देवात जाऊन टाकायचे का, की बायकोला नेऊन देवदासी करून टाकायची का? शी, असला घाणेरडा प्रकार नाही बा. तुमची नाती जी आहे ती तुमची स्वतःचीच आहे. पण मी प्रपंचसुद्धा माझ्या परमेश्वरासाठी करू शकतो, अगदी प्रेमाने. मी माझ्या बायकोवर प्रेम करतो. का करतो? कारण मला परमेश्वराने दिले म्हणून. मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते. का करते? देवाने दिलं आहे म्हणून. उद्या म्हणाल नवरा बापू आमचा बाहेर शेण खातो आणि मला येऊन घरी मारतो, तर मी त्याच्यावर प्रेम करायचं का? नाही. कारण त्याने देवाला टाकलं आहे ना, मग तुम्ही त्याला टाका. सिंपल. ज्याने देवाला टाकलं आहे त्याला तुम्हाला टाकायला भीती कसली? ज्याने परमेश्वराला टाकला त्याच्यात संग पण घेऊ नये, लक्षात ठेवा. अगदी मनापासून सांगतो राजानो, कोणी असेल पण ज्याने तुमच्या परमेश्वराचं नाव टाकलं त्याशी कुठल्याही प्रकारे संबंध ठेवूच नाही माणसाने. कारण नास्तिकाच्या सहवासासारखं पाप नाही. कारण तो निकळतपणे तुमच्या मनामध्ये परमेश्वराच्या विषयी द्वेष उत्पन्न करतोच. आणि त्यासारखा आणखी नाश कुठला मला सांगा? त्यासारखा नाश कुठला की जे सगळ्यात मोठं लाभदायक आहे, सगळ्यात मोठं हितकारक आहे, त्याच्याच जो तुमच्या आड येतोय त्याचं नाव टाकून द्यायलाच हवं. मनापासून आम्ही त्या व्यक्तींपासून लांब राहू तेवढं बरं. पण पुढे नकळत सुद्धा त्यांची आठवणमुळे तो विचार मनामध्ये आला तरी ती चुकीची गोष्ट असते. म्हणून एक वेळेस स्वतःची निंदा करणारा मनुष्य असेल ना, त्याचं ऐकून घ्या 4 शब्द. पण परमात्म्याची निंदा करणारा सापडला की त्याचा एकही शब्द ऐकून घेऊ नका. पण परमात्म्याची निंदा ऐकू नका. कारण परमात्म्याची निंदा करणाऱ्याला क्षमा कशी मिळणार? मिळूच शकत नाही. कारण परमेश्वराची कृपा मिळवण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग परमात्म्याची निंदा केल्यामुळे त्याने बंद केला. आणि जेव्हा तुम्ही ती निंदा ऐकता तेव्हा तुम्ही तुमच्या दरवाजा पण थोडासा जो उघडा असतो बंद करायच्या मागे लागता. म्हणून त्या लोकांचा संग टाळायचा असतो तो ह्यासाठी. माझ्या प्रपंचामध्ये मी ही गोष्ट भान सांभाळलं की मी जी व्यक्ती वाईट वागते, खोटं वागते, त्या व्यक्तीला मी सुधारायचा प्रयत्न नाही सुधारा केला तर मग त्या व्यक्तीला सोडलंच पाहिजे, कोणी असो. म्हणून बाबू तुम्ही काय डायव्होर्स द्यायचा धंदा सुरू केला का नाही? तसं काय नाही. मला वाटतं जेवढी मंडळी एकत्र राहतील तेवढी हवी आहेत.
पण मनापासून सांगतो राजानो की जी मंडळी वाईट वागतात, अनितीने वागतात, तुमच्याशी चुकीचं वागतात, तिकडे सुद्धा तुम्ही फर्म राहायला शिकलंच पाहिजे. संसारामध्ये माझ्या मुलावर प्रेम करतो का, तर परमेश्वराने दिलं आहे, देवाने दिलं म्हणून मला बाळ आहे. पैसा माझ्या घरात येईल ना, तो पैसा पण देवाने दिला आहे म्हणून तो वापरा. आणि मग बघा तुमचा पैसा गैरमार्गाने वापरला जाणार नाही. मी मला अगदी मनापासून सांगतो, गैरमार्गाने वापरला जाणं आपोआप थांबेल. एकदम नाही थांबणार. मला माहिती आहे काय उगीच जीवाची आटापाटी करू नका. सुधारलं काय, एका दिवसात सुधारलं? अरे वाल्मिकीला किती हजारो वर्षाची तपस्या करायला लागली. ऋषी म्हणायचं आम्ही सामान्य माणसं, आम्हाला एका दिवसामध्ये कसं जमणार? काही वाईट वाटून घेऊ नका. धार्मिक लोक तुम्हाला असं केलं पाहिजे, तसं का पाहिजे, 108 वेळा नाम जप केला तर 108 वेळा तुमचं मन रमलं पाहिजे. नाही रमू शकत. आम्ही सामान्य माणसं. ठामपणे सांगता आलं पाहिजे आम्ही सामान्य माणसं, आम्हाला असं 108 वेळा नाव घेताना लक्ष लागणं शक्य नाही. देव आमच्यावर मुळीच रागवणार नाही. देव कधी रागवेल की जो प्रयत्नच करत नाही, जो परिश्रमच करत नाही नाव घेण्याचे, त्याच्यावर रागवेल. 100% तुम्हाला सांग. तर संसारसुद्धा परमेश्वराचा म्हणून करा आणि मग बघा संसार पण गोड होईल. प्रपंच आणि परमार्थ, प्रपंच आणि परमार्थ यांचं नातं अन्योन्य आहे. कारण प्रपंचामध्येच आम्ही प्रेम करायला शिकतो. प्रपंचामध्येच आम्ही प्रेम करायला शिकतो. प्रपंचासाठीच बऱ्याच वेळा आम्ही परमेश्वराच्या मागे लागतो. म्हणून प्रपंच हे सुद्धा परमेश्वर मिळवायचं साधन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कशाला विसरता? प्रपंचामध्ये सुद्धा काही वाईट गोष्ट नाही. मात्र प्रपंच करताना परमार्थ विसरणं म्हणजे जेवण करणं आणि त्यात मीठ न घालणं. एवढी मोठी आमटी गेलीत त्यात मीठ किती घालता? एवढं मोठं घालता? नाही, एवढंसं घालतं ना. पण एवढंसं मीठ जे आहे ते नसेल तर जे बिन मिठाचं खातात त्यांना माहिती आहे त्याची चव काय लागते ती. तसं प्रपंच एवढा मोठा होऊ दे, पण त्यामध्ये आवश्यक तेवढं मीठ घालणं भाग आहे, हे मात्र विसरू नका. कारण इथे गोष्ट वेगळी आहे की जेव्हा हे मीठ थोडंसं असतं एवढंसं, पण ते आम्ही घालत नाही ना या प्रपंचामध्ये, मोठ्या प्रपंचामध्ये परमार्थ एवढंसं मीठ घालत नाही, तेव्हा जेवण अळणी नाही होत. जेवण अळणी नाही होत, जेवण खारट होतं. आला का प्रॉब्लेम? बापू नेहमीची पद्धत तुमची. बघा आमटी एवढी मोठी आहे त्यामुळे मला एवढंसं मीठ घातलंच पाहिजे. ते घातलं नाही तर अळणी होतं, जेवण खावत नाही. बघा 2 घास जेमतेम घशाखाली उतरतात. पण जेव्हा मी परमार्थासाठी याचं उदाहरणामध्ये लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये जो परमार्थ मला 24 तासाच्या जेवणामध्ये 24 मिनिटाचा परमार्थ कमी कमी घालायचा असतो, तो घातला नाही तर समोरजेवण अळणी होत नाही तर खारट होतं. अळणीसुद्धा एक वेळ खाणं परवडतं, पण खारट तर खाताच येत नाही. विचार करा तुमच्या एवढ्या आमटीमध्ये 2 वाट्या मीठ मी घातलं, मला तोंडात ते ठेवता येईल कसं? आपण गुळण्या करतो मिठाचं पाणी घालून, त्याच्यानंतर तोंड ठेवून काहीतरी साखर खावीशी वाटते आपल्याला. आणि हेच घडतं आयुष्यामध्ये आमच्या, की ते आमच्या प्रपंचामध्ये एवढं आवश्यक मीठ आहे परमार्थाचं, तेवढं घातलं नाही की आमचं जीवन अळणी होतं आणि लागतं खारट. म्हणजे मिठाचे फायदे नाहीच आणि वरती मीठ जास्त चवीचे मात्र तोटे. कारण होतं कसं की परमेश्वराला हद्दपार केला की आम्ही स्वतःच आमचे ताबेदार बनतो. आता आमच्यावर अवलंबून आहे सगळं. जे काय मिळवायचं आहे, जे काय करायचं आहे, त्याला आता कोणाचं सहाय्य उरत नाही. आणि मग जीवन खारट होतं. कारण समुद्राचं पाणीच राहतं, त्याची वाफ बनत नाही. वाफ बनल्याशिवाय गोडं पाणी उत्पन्न होणं नाही. आणि असंच आम्ही आमच्या जीवनाची खाऱ्या पाण्याची डबकी बनवून ठेवतो. ती खाऱ्या पाण्याची डबकी बनवणं बंद करायचं असेल तर आम्हाला तो जिण्याच्या मार्गाने जायला हवं. ह्या साईशरीला 2 ओव्यांच्या मार्गाने जायला हवं. आम्हाला आमचा प्रपंच पण परमेश्वरासाठी करता आला पाहिजे की आपोआप परमार्थ झालाच. आपोआप परमार्थ झालाच. घरा म्हणून मुलं शाळेत जायला निघतात. मुलानंतर सांगितलं बाबांनो घरातून बाहेर पडताना उदी लावूनच बाहेर पडायचं. नियम केला, तुम्ही स्वतः पाळला की मुलांना आपोआप शिस्त लागते. मुलगा परीक्षेला जायला निघतो, आई प्रेमाने दही साखर घालते. दही साखर घालताना पहिल्यांदा बापाला दाखवूया, मग सांगायचा बापाचा प्रसाद आहे म्हणून थोडा अंगारा लावला, उदी लावली, मुलगा जातो, कॉन्फिडंटली जातो. मुलांना मग संस्कार होतात. नवीन वस्तू आली, स्त्रीला साडी आणली नवऱ्याने किंवा काही तिच्या ताब्यात दिली किंवा बायकोने नवऱ्याला गिफ्ट आणलं,
ते गिफ्ट देण्याच्या अगोदर, वापरण्याच्या, उघडण्याच्या अगोदर पहिल्यांदा देवाला दाखव म्हणून सांगता आलं पाहिजे आम्हाला. खरंच तुम्हाला सांग, नवीन गोष्ट आली की ती मुलांना सवय लागली पाहिजे की पहिली बाप्पाला दाखवायची, म्हणजे ना ती आपल्याकडे टिकते. नसेल आम्हाला अध्यात्म मोठं कळत, काय बिघडलं, काय आम्ही मोठे एवढे संत लावून गेलो नाही. चांगली वस्तू आणली आपण ना की पहिली बाप्पाला दाखवली ना की ती चांगली वस्तू राहते, आपल्याकडे टिकते. खेळणं आणलं तर ते फुटत नाही. इथपासून सुरुवात करा बाळांना. लहान बाळांना सांगा मोठ्या मोठ्या गोष्टी समजतील का, नाही समजणार. ह्या लहानशा गोष्टी ज्यांना समजतात प्रेमाने करा. मग बघा मुलांमध्ये लहानपणापासून कसे संस्कार होते. गेल्या गुरुवारी मी रामनामाच्या वहीबद्दल बोललो, बँकेबद्दल बोललो. मला लोकांनी म्हटलं की बापू आम्ही मुलांना म्हटलं मुलांना बसवा ना, ज्याला लिहिता येतं त्यांना बसू दे ना. 5 वर्षाच्या मुलाला ज्या भाषेत लिहिता येतं लिहायला शिकवा. काही लोकांना म्हटलं बापू आमच्या घरी म्हातारे आई आहे, म्हातारे वडील आहे, त्यांना लिहिता वाचता येत नाही. अरे राम शब्द लिहायला किती कठीण आहे, तुम्ही शिकवा ना आई वडिलांना बसून. आणि ज्यांना लिहिता वाचता येत नसेल त्यांना हे जर बघून, वरती प्रत्येक पानावर लिहिलेलं असणारच आहे की श्रीराम जयराम जय जयराम. थोडा वेळ लागेल पण शिकतील तर खरं. एक 15-20 अक्षर तर शिकतील त्या निमित्ताने. आणि 2-2 अक्षर राम कृष्ण दत्तगुरु शिकणं मुळीच कठीण नाही मला खात्री आहे. आणि तेही नाही शिकता आलं समजा एखाद्याला, म्हणजे बघ खरंच म्हातारी व्यक्ती जास्त शिकता येत नाही, फक्त राम लिहायला शिकवा आणि प्रत्येक पानावर फक्त राम लिहू दे त्यांना. ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांच्यासाठी नाही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना त्यांना फक्त राम लिहायला शिकवा. राम लिहिण्यासारखी सोपी गोष्ट नाही. आणि त्यांना प्रत्येक फक्त राम 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 लिहू दे, पुरेसा. पण करा. आणि हे जे नाम आहे ना, प्रेमाने घेतलेलं नाम, हे प्रेमाने घेतलेलं नाम फक्त हृदय जिंकतं. हे प्रेमाने घेतलेल्या नामामध्येच तो परमात्मा येऊन राहतो. तुमच्या जीवनातला रस शुद्ध करायचं, समर्थ करायचं काम हे नाम करतं, लक्षात ठेवा. दुसरं काहीही करू शकत नाही. अगदी मनापासून मोठी मोठी मिरॅकल्सची घडतात, ती घडण्यासाठी ते नाम आणि त्या नामीवरचं प्रेम हीच एकमेव गोष्ट असते, हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि त्या नामीवर असणारं प्रेम म्हणजेच हृदय, हे लक्षात ठेवा. बाकी दुसरं काही नाही. हृदय म्हणजे बाकी काही नाही. माझ्या संपूर्ण शरीरामध्ये जो जीवनरस आहे, तो जीवनरस हेच हृदयाचं भौतिक स्थान आहे. पण तो रस जर रसमयी नसेल, त्या रसराजाचं नसेल, त्या परमेश्वराच्या प्रेमाने भरलेलं नसेल, तर मला हृदय नाही. एका माणसाने दुसऱ्या माणसावर कितीही प्रेम केलं तरी ते अपूर्ण आहे. कारण करणारा स्वतः अपूर्ण आहे, ज्याच्यावर करतोय तोही अपूर्ण आहे. पण जेव्हा तोच अपूर्ण मानव त्या परमात्म्यावर प्रेम करतो, तर परमात्मा मात्र पूर्ण आहे आणि त्याच्यामध्येच मला पूर्ण करण्याची ताकद आहे, हे लक्षात ठेवा. एका माणसाने दुसऱ्या माणसावर किती प्रेम करते, तो प्रेम करणारा पण अपूर्ण आहे आणि ज्याच्यावर प्रेम करतो तोही अपूर्ण आहे. जो स्वतः अपूर्ण आहे तो तुम्हाला पूर्ण काय करणार. पण जेव्हा मी परमात्म्यावर प्रेम करतो, त्या परमेश्वरावर प्रेम करतो, तर मी किती अपूर्ण असेल तरी तो परमात्मा मात्र पूर्ण असल्यामुळे माझं त्याच्यावरचं प्रेम आपोआप पूर्ण होणारच आहे, आपोआपच पूर्ण होणार आहे. मला सांगा, तुम्ही एक बालदीभर अगदी गोड साखर घातलेलं पाणी घेतलं, हां, किंवा पिंपभर एवढं मोठं पिंप घेतलं, डोक्यावर उचलून नेलं आणि समुद्रात टाकलं आणि तिकडचंच परत एक वाटी पाणी प्यालं, ते गोड लागेल का. एका क्षणात खारट झालंच ना. इथे खारट चांगल्या अर्थाने घ्यायचं. म्हणजे माझ्याकडे एवढं पिंपभर नसेल, थोडं चमचाभर असेल, पण चमचाभर एकदा त्या मोठ्या समुद्रात मी घातलं, ते समुद्रात मिळालं ना, ते चमचाभर पाणी राहिलं का नाही, त्याचा काय झाला, समुद्र झाला. जेव्हा प्रेमाने परमेश्वराचं नाव घेतो, मी परमेश्वरावर प्रेम करतो, त्या माझं प्रेम किती छोटं असेल पण ते परमेश्वरात मिसळलं गेलं. राजा परमेश्वराच्या प्रेमात मिसळलं गेलं की तेही पूर्ण झालंच. हां, दिस इज द बेस्ट सक्सेस, दिस इज द की टू द बेस्ट सक्सेस. ही सुखाची आमच्या खरी गुरुकिल्ली आहे, अशी गुरुकिल्ली आहे की मी जेव्हा त्याच्या नावावर प्रेम करतो, प्रेमाने त्याचं नाव घेतो, तेव्हा माझं प्रेम त्याच्या प्रेमामध्ये मिसळतं आणि त्याचं प्रेम पूर्ण असल्यामुळे आपोआप माझं प्रेम अधिकाधिक पूर्णच होत जातं. हीच रहस्य संतांनी ओळखली, त्यांनी वापरली आणि तीच रहस्य आज आम्ही या रामनामाच्या बँकेमधून स्वतःच्या जीवनात आणून ठेवणार आहोत. निश्चय करा आणि तो निश्चय मात्र कायम चालू ठेवा. वया किती भरल्या ह्याची मोजदान बँकेचे ऑफिसर ठेवतील, तुम्ही ठेवूच नका. मला सांगतो, तुम्ही फक्त हा जीवाला धुसरला की मी अधिक वया कशा करेन, हे नाव उतरेल कसं. कारण
ही वही म्हणजे एक एक पायरी आहे, लक्षात ठेवायचं. एक एक वही लिहिणं म्हणजे एक एक पायरी चढणं आहे त्या सोपानाची, की जो सोपान नेतो त्या मुक्तीकडे, त्या मुक्ताबाईकडे, मोक्षाकडे नाही, त्या सामिप्य मुक्तीकडे, त्या मर्यादा मार्गीयांच्या मुक्तीकडे, की मर्यादेचं पालन करणार त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मार्गाने जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही मोक्ष नाही मिळत, आम्हाला मिळतं काय, तर सामिप्य मिळतं. जन्मात असतानाही त्याच्याबरोबरच आणि जन्म सोडल्यावरही त्याच्याबरोबरच, जन्मजन्मांतरीसाठी. परत कधी जन्म येईल तरी त्याच्या इच्छेने, त्याच्यासाठी, त्याच्या सहवासात, त्याच्या स्मरणातच असेल, हे लक्षात ठेवा. द्वारका बुडली, गोकुळ कधी बुडलं नाही. आम्हाला ठरवायचं आहे, द्वारकेत राहायला जायचं आहे की गोकुळात राहायला जायचं आहे. प्रश्न माझा आहे, उत्तर तुमचं आहे. हरिओम.